दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मुंबई नाका पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली आहे. कालिका माता यात्रेमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश मिळालंय. ऑक्टोबर 2025 मध्ये यात्रेदरम्यान घडलेल्या चोरीच्या घटनांनंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात एकूण 5 गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना आर्यन पप्पू शेख व 19 वर्ष राहणार अहिल्यानगर याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता, मात्र तो फरार होता. दरम्यान 20 मार्च 2026 रोजी गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार 2290 विशाल नंदकिशोर पाठक यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संशयित आरोपी चोरीचे दागिने विकण्यासाठी महामार्ग बसस्थानक परिसरात येणार आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्याची अंगझडती घेण्यात आली असता त्याच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने कालिका माता मंदिर यात्रेदरम्यान गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिने चोरल्याची कबुली दिली. या कारवाईत विविध गुन्ह्यातील एकूण सुमारे 1,05,000 रुपयांचे आणि सुमारे 29 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या प्रकरणी आरोपीला गुन्हा क्रमांक 345/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 24 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार 637 देवीदास गाडवे करत आहेत. आरोपीचा गुन्हेगारी इतिहास देखील समोर आला असून मनमाड, पाचोरा, चाळीसगाव आणि तोपखाना पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर विविध चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या सूचनांनुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समद बेग, ASI रोहिदास सोनार, पोलीस हवालदार देवीदास गाडवे, पोलीस अंमलदार विशाल पाठक, गणेश बोरनारे, आकाश सोनवणे, दीपक जगदाळे, योगेश अपसुंदे, समीर शेख, राजेंद्र नाकोडे, नवनाथ उगले, अमित तिडके, श्रीकांत करपे आणि जुबेर सय्यद यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे. संकेत बंगाळे, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.